संत निरंकारी मंडळातर्फे पूर्ण भारतामध्ये आज सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 1700 पेक्षा जास्त ठिकाणी या ज्याचे पाण्याचे स्रोत आहेत, मग त्या नद्या आहेत, नाल्या आहेत, तलाव आहेत, या सर्वांचं स्रोत आहेत ते शुद्ध करण्यासाठी स्वच्छ जल स्वच्छ मन हा प्रोजेक्ट अमृत हा प्रोजेक्ट संपूर्ण भारतामध्ये राबवला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही जळगावमध्ये जळगाव सेवादल युनिट नंबर 522 अंतर्गत या मेहरून तलावावर आम्ही एकत्रित जमलो आहोत। सकाळी 7 वाजेपासून अखंडपणे या ठिकाणी 100 आमचे नौजवान माता भगिनी म्हणून या मेहरून तलावाची स्वच्छता करीत आहोत। आणि यासाठी सकाळी आपले महापौर यांनी पण भेट दिली, उपमहापौर आपले शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी पण भेट दिली आणि संत निरंकारी मिशनने 4 वर्षापासून अखंडपणे हा प्रयास करीत आहेत या मेहरून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। मी राजकुमार वाणी या संत निरंकारी मंडळाचा ज्ञान प्रचारक म्हणून या ठिकाणी सेवा करतोय आणि या ठिकाणी आम्ही तर दरवर्षी एक दिवस येऊन तर सेवा करतो किंवा मध्ये मध्ये आम्हाला जसे आदेश येतात त्याप्रमाणे आम्ही सेवा करतो। परंतु व्यथा अशी आहे की जळगाव शहराचं एकमेव सौंदर्याचं ठिकाण म्हणजे मेहरून तलाव आहे, पण मेहरून तलावावर आपण आज गेलो तर उद्या पण जशी ती परिस्थिती होणार आहे। मग याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने, जळगावचा प्रत्येक नागरिक हा सुजाण असला पाहिजे, त्याच्यामध्ये अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे। तर आपण या ठिकाणी घाण टाकली तर घाण होणारच आहे, किती स्वच्छ केले तर प्रत्येकाच्या मनामध्ये ही जर जागृती निर्माण झाली की आपलं सौंदर्यीकरणासाठी एकमेव असं जनतरण तलाव म्हणून मेहरून तलाव आहे। या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा आपण प्लास्टिकचे हे न टाकता किंवा आपण या ठिकाणी प्राण्यांना खाण्यासाठी जे अन्न असतो ते टाकल्यामुळे त्या ठिकाणी प्राणी काही गायी म्हशी या ठिकाणी येतात, ते जर आपण अन्न टाकलं नाही तर येणारच नाही। आणि हा जर अवेअरनेस आला तर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपलं जो सौंदर्य आहे ते सौंदर्य अबाधित राहील असं आम्हाला वाटतं। आणि आम्हाला ज्या ज्या वेळेला असं वाटेल, ज्या ज्या वेळेला प्रशासन आम्हाला हाक देतं किंवा आम्हाला मंडळाकडून आदेश येतो त्या वेळेला आम्ही या सौंदर्यीकरणासाठी मेहरून तलावासाठी स्वच्छतेसाठी आम्ही अथक प्रयत्न करत असतो।